हॅलो एव्हरीवन. आपण आज शिकणार आहोत व्हॉट आर कन्स्ट्रेंट्स इन एसक्यूएल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द प्रायमरी की अँड फॉरेन की. प्रायमरी की म्हणजेच काय आणि फॉरेन की म्हणजेच काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये शिकलो होतो. जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. त्यात मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत एक्सप्लेनेशन केलं आहे. ओके, तर आज आपण शिकणार आहोत व्हॉट आर कन्स्ट्रेंट्स इन एसक्यूएल. चला सुरुवात करू. कन्स्ट्रेंट्स म्हणजे एसक्यूएलमध्ये दिलेले रूल्स जे टेबलमध्ये स्टोअर होणारा डेटा करेक्ट, व्हॅलिड आणि कन्सिस्टंट ठेवण्यासाठी वापरला जातात. म्हणजे बेसिकली कन्स्ट्रेंटचा वापर आपला डेटा करेक्ट आहे, व्हॅलिड आहे हे चेक करण्यासाठी त्याचा वापर होतो. कन्स्ट्रेंट म्हणजेच बेसिकली आपण एक रूल्स तयार करतो. ओके, कन्स्ट्रेंटचा वापर करून आपण रॉंग डेटा इन्सर्ट अपडेट होऊ नये याची खात्री करतो. म्हणजे चुकीचा डेटा, फॉर एक्झाम्पल ईमेल आय डीच्या ठिकाणी ईमेल आय डीच असायला पाहिजे, आधार नंबरच्या ठिकाणी आधार नंबरच असायला पाहिजे याची खात्री करतो बाय यूजिंग कन्स्ट्रेंट्स. ओके, आता पाहू टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट्स. फर्स्ट टाईप नॉट नल. कॉलममध्ये नल व्हॅल्यू अलाव नसते. म्हणजेच आपण कॉलममध्ये तो कॉलम एम्प्टी ठेवू शकत नाही, त्यात काही ना काहीतरी आपल्याला लिहावंच लागतं. म्हणजेच नॉट नल. एक्झाम्पल नेम नॉट नल. नाव रिकामी असू शकत नाही. म्हणजेच नेमला आपण नॉट नल असा कन्स्ट्रेंट लावला तर आपण तिथं रिकामी नावाची जी स्पेस असते ती आपण एम्प्टी ठेवू शकत नाही. तिथं आपल्याला काही ना काहीतरी लिहावंच लागतं. सेकंड टाईप युनिक. कॉलममधील व्हॅल्यू युनिक असली पाहिजे. डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउड नसते. म्हणजेच कॉलममध्ये फॉर एक्झाम्पल आपण रोल नंबर असा एक कॉलम घेतला आहे, तिथं आपण युनिक हा कन्स्ट्रेंट लावला तर ईच अँड एव्हरी रो वी कॅन सेट अ युनिक रोल नंबर नॉट अँड डुप्लिकेट. तिथं डुप्लिकेट अलाउड नसते. फॉर एक्झाम्पल ईमेल युनिक. आता जसं म्हटलं रोल नंबर, त्याचबरोबर ईमेलसुद्धा आहे, त्याबरोबर आय डीसुद्धा आहे जिथं आपण युनिक व्हॅल्यू अलाउ करतो. थर्ड प्रायमरी की. रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करते. युनिक प्लस नॉट नल असते. म्हणजेच प्रायमरी की म्हणजे नॉट नल पण असते आणि त्याबरोबर ती युनिक पण असते. एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की असते. ओके. फोर्थ फॉरेन की. दोन टेबल्समध्ये रिलेशनशिप बनवतो. एका टेबलचा कॉलम दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीशी जोडतो. म्हणजेच फॉरेन की. मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रायमरी की अँड फॉरेन की याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली आहे. प्लीज तुम्ही तो जाऊन व्हिडिओ चेक करा, त्यामुळे तुम्हाला हे अजून डिटेलमध्ये समजेल. फिफ्थ चेक. चेक म्हणजेच कॉलमवर कंडिशन लावतो. फॉर एक्झाम्पल एज चेक. एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. म्हणजे काय, एज एकतर 18 असायला पाहिजे, अदरवाईज 18च्या पुढं. चेक थ्रू आपण त्या पर्टिक्युलर रोला कंडिशन्स लावू शकतो. ओके. सिक्स्थ डिफॉल्ट. व्हॅल्यू दिली नाही तर डिफॉल्ट व्हॅल्यू घेतो. म्हणजेच काय, आपण बाय चान्स चुकून एका ठिकाणी व्हॅल्यू दिली नाही एका कॉलममध्ये, तर तो डिफॉल्ट कन्स्ट्रेंट लावलं तर तो डिफॉल्ट रँडमली कोणती तरी व्हॅल्यू कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल स्टेटस डिफॉल्ट ॲक्टिव्ह. म्हणजेच स्टेटस डिफॉल्ट ॲक्टिव्ह, स्टेटसला तो डिफॉल्ट ॲक्टिव्ह असं कन्सिडर करतो. इन शॉर्ट सांगायला गेलं तर कन्स्ट्रेंट इन एसक्यूएल आर रूल्स used to ensure the accuracy, validity and integrity of data in a table. तर आज आपण पाहिलं आहे व्हॉट इज आर कन्स्ट्रेंट्स इन एसक्यूएल. त्याचबरोबर शिकलो आहोत टाईप्स ऑफ कन्स्ट्रेंट. बेसिकली आपण 6 टाईप्स आज शिकलो आहोत. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असंच दररोज नवीन शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला व्हिजिट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन ठेवा, त्यामुळे तुम्हाला दररोज काही ना काही नवीन शिकायला मिळेल. थँक्यू.